रामनवमी उत्सवाच्या 3 दिवसात शिर्डीच्या साईंच्या चरणी महादान। 3 दिवसात तब्बल 2.5 लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले साई समाधीचे दर्शन। रामनवमीत आलेल्या भाविकांकडून 4,26,00,000 रुपयांचं महादान। शिर्डीचं साईबाबा देवस्थान, जिथं जातपात, धर्म, गरीब श्रीमंत अशा भेदाला थारा नसल्याने सर्व जाती धर्माचे भाविक येथे मोठ्या श्रद्धेने बसतात। अनेकदा आलेल्या भाविकांची मनमुराद पूर्ण होत असल्याने भाविक साई चरणी नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर मोठ्या श्रद्धेने साईंच्या झोळीत दान टाकतात। 1 रुपयापासून ते 1.25 कोटी रुपयांचं दान देणारा भाविक भक्त शिर्डीत आढळून येतो। त्यामुळे नेहमीच साईंच्या दानात कोट्यवधींची वाढ होताना दिसतेय। आत्ताच झालेल्या रामनवमी उत्सवात देखील साईंची शिर्डी भाविकांनी गजबजून केली होती। रामनवमीच्या 3 दिवसांत 2.5 लाख भाविकांनी शिर्डीत साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय। 3 दिवस साईंची शिर्डी हाऊसफुल पाहायला मिळाली। आलेल्या भाविकांनी बाबांना भरभरून दान देखील दिलंय। 5 एप्रिल ते 7 एप्रिल अशा 3 दिवसांचे दानपात्र आज खोलण्यात आले। यात मंदिरातील दानपेटीत 1,67,89,078 रुपये प्राप्त झाले, तर देणगी काउंटरवर 79,38,000 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी देणगी, मनी ऑर्डर या माध्यमातून 1,24,15,214 रुपये, तर तब्बल 5 देशांचे विदेशी चलन प्राप्त झाले आणि 7.5 लाखांचे सोने चांदी बाबांना मिळाले। ओम साईराम। श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये 1911 पासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता। चालू वर्षी हा आपला 114वा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे। हा उत्सव 3 दिवस चालतो। यावर्षी 5 एप्रिल ते 7 एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता। या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भरभरून दान पण केलेलं आहे। या 3 दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याची आज मोजदाद केलेली आहे। या मोजणीअंती जवळपास 4,26,07,182 एवढी देणगी ह्या 3 दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे। या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये 1,67,89,078 एवढी रक्कम दक्षिण पेटीमध्ये प्राप्त झालेली आहे। देणगी काउंटर जे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये 79,38,830 रुपये प्राप्त झालेले आहेत। आपल्याकडे आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून 47,16,800 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे, काहींनी चेकनी दिली, मनी ऑर्डर पण केली आहे। याच्या माध्यमातून 1,24,15,214 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही भक्तांनी सोने पण दान केलेलं आहे। हे सोने जवळपास 83 ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। या सोन्याची आपण किंमत बघितली तर ती 6,15,782 एवढी होते। काही भक्तांनी चांदी पण दान केलेली आहे। 2,030 ग्राम एवढी चांदी या दान स्वरूपात प्राप्त झालेली आहे। चांदीची किंमत बघितली तर ते 1,31,478 रुपये एवढी होते। या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण व्यवस्था केली होती। या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये 1,61,529 एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो। या कालावधीमध्ये 1,70,200 एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे। काही साई भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत। एकूण या उत्सव कालावधीमध्ये 3,33,074 एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे। या लाडू पाकिट विक्रीच्या माध्यमातून संस्थांना 72,61,000 रुपये प्राप्त झालेले आहेत। जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राहण्याची व्यवस्था केली होती। संस्थांचे 5 जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवास, देवळावरती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे।
उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती. बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे. साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन 5 घर भिक्षा मागून फकीर अवस्थेत व्यतीत केलंय. मात्र आता त्यांचे भक्त बाबांना कुबेर करू पाहत आहे. आजपर्यंत शिर्डीच्या साईबाबांकडे तब्बल 550 किलो सोने, 7,500 किलो चांदी तर विविध राष्ट्रीयकृत बँकेत 3,200 कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट आहे. आलेल्या दानातून साई संस्थान 2 चॅरिटेबल हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल, मोफत भोजनालय, भाविकांच्या सोयी सुविधा तसेच हे संस्थान नोकऱ्यांच्या पगारावर खर्च करतं. याचबरोबर देशात आपत्कालीन परिस्थितीत देखील साई संस्थान आपलं कर्तव्य म्हणून मदतीसाठी नेहमीच पुढे असते. SP 24 ताससाठी मनीष डवंगे, शिर्डी.